श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एको। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भावी भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी हा गीतेचा उपदेश विस्ताराने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे। 9व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा 9व्या अध्यायामध्ये महापुरुषांचं भजन कशा पद्धतीने चालू असतं हे सांगितलेलं आहे। हे सांगतात, महापुरुष मला जाणून माझं भजन करतात, तेव्हा मला जाणण्याकरता कशा पद्धतीने महापुरुष जाणतात, माझं नेमकं काय स्वरूप आहे भगवंतांनी सांगितलं। 12 गुणांचा विचार आपण काल केला। गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम। अनेक गुणांचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतंत्र या ठिकाणी केलेला आहे। त्यापैकी भगवान परमात्म्याला शरणम हे नाव का आलं? शरणम या नावामध्ये भगवंताला नेमकं काय सांगायचं आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे, महत्त्वाची ओवी आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, मी शरण्य आहे। का शरण्य आहे त्याचं उत्तर देत असताना एक आश्वासन आपल्या भक्तांना भगवान देतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एक। जो मला अनन्य शरण येतो त्याचं जन्म मरण मी निवृत्त करतो, निवारण करतो, आणि म्हणून शरण जाण्यास योग्य जर कोण असेल तर मीच एक आहे, असा या ओवीचा सरळ अर्थ आहे। थोडंसं विस्ताराने चिंतन जर करायचं झालं तर भगवान परमात्मा आपल्या सगळ्या भक्तांना या ओवीमध्ये आश्वासन देतात। मागील ओवीमध्ये भगवान परमात्म्याच्या प्रभू या गुणाचं वर्णन केलं आहे। ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू। आता या ओवीमध्ये भगवान परमात्मा हाच शरण्य आहे हे भगवान परमात्मा स्वतः या ठिकाणी सांगतात। कोणाला शरण जायचं, का शरण जायचं, कसं शरण जायचं, हा सगळा विचार भगवंतांनी स्वतःच या श्लोकामध्ये सांगितलेला आहे। भगवान परमात्मा म्हणतात, मला तुम्ही सगळ्यांनी शरण या। देवाला आपण सगळ्यांनी शरण गेलं पाहिजे। जो मज होय अनन्य शरण, मला जो शरण येतो, अनन्य शरण येतो। कशाकरता देवाला शरण जायचं, का म्हणून आपण देवाची शरणागती पत्करायची? जगामध्ये बरेच लोक असे आहेत की ते देवच मानत नाहीत। असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहु अनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्येत अन्यत काम हेतुकम मनोनी परत्र ना देवो न दिसे मनोनी ते वावो। अहो देव दिसत नाही म्हणून आम्ही तो मानतच नाही, असं म्हणणारे लोक आहेत। पण बऱ्याच गोष्टी आपल्याला जरी दिसत नसल्या तरी त्या मानाव्या लागतात, असतात। जसं दुधामध्ये तूप आहे, हे लगेच दुधात आपल्याला दिसत नाही, मंथुनी नवनीता
तैसे घ्या अनंता, तसं विचाराचं मंथन केल्यानंतर आपल्याला परमात्म्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणून शास्त्रांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला देव मानावाच लागतो. हे जगतरूपी कार्य आपल्याला ज्या अर्थी दिसतं याचं कारण कोणीतरी मानावं लागतं. आपण मागे विचार करून आलो. बरं ठीक आहे, देव आहे, पण देवाला शरण जायची तरी गरज काय? काही लोक म्हणतात आम्हाला देवाला शरण जायची गरज काय, सर्व काही आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, मुलं आहेत, बाळं आहेत, नोकरी धंदा व्यवस्थित चालू आहे, देवाला शरण जाण्याची गरज काय, आमचं काय अडलं आहे असं म्हणणारी लोक आहेत. म्हणजे परमार्थ करणाऱ्यामध्ये सुद्धा आपण नेहमी चिंतन करत असतो. गुरुवरे सांगत असतात नडीचा परमार्थ आहे, सवडीचा परमार्थ आहे आणि आवडीचा परमार्थ आहे. बहुतेक लोक जे आहेत काहीतरी नड आली म्हणजेच दुसरीकडे जातात, देवादिकाचा विचार करतात. कशा करता आपण देवाला शरण जायचं? आम्ही देवाला शरण गेल्यानंतर फळ काय मिळणार आहे? साधू संतांनी आपल्याला सांगितलं देवाला शरण जा, काय फळ मिळणार आहे? ते भगवंतांनी ते फळ सांगितलं, त्याचे निवारी मी जन्म मरण, मी त्याचं जन्म मरण निवारण करतो. आता हे जन्म मरण म्हणजे काय? जन्म मरण निवृत्त होण्याची तरी गरज काय आहे? आणि देव जन्म मरण निवारण करतात म्हणजे नेमकं काय करतात? अशा माणसाला मरण येत नाही का? ज्याच्यावर देवाची कृपा झाली, संतांची कृपा झाली असा मनुष्य मरत नाही का? तोही मरतो. तर जन्म मरण म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जीव जन्माला येतो आणि जीव मरण पावतो. हे जन्म मरण निवृत्त होण्याची गरज काय? तर वास्तविक पाहता जीवाचं मूळ जे स्वरूप आहे ते जन्म मरणाचं नाही आहे. जीव हा जन्म मरणातीत आहे की नाही? जीवाचं मूळ स्वरूप आहे परमात्मा स्वरूप, पण अज्ञानामुळे त्याने देहाला मी म्हटलेलं आहे आणि त्याच्या मागे हे सगळी जन्म मरणाचे. देहाला मी म्हटल्यामुळे देहाचं जन्म आणि मरण, देहाशी म्हणे मी पुत्र दाराधन माझे, तरी काळाचे हे खाजे ऐसे नेणं तू गेला. स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू, संग्रामा नाम मलिनू पापा चारू, अशी परंपरा त्याच्या मागे लागली. अर्जुनाला जे दुःख झालं ते कशामुळे झालं? देहाला मी म्हटल्यामुळे. मग देहाचा जन्म आहे, मग जन्माला येत असताना देहाला कष्ट आहेत. देहाला जन्माला येताना किती कष्ट आहेत त्याचं वर्णन संतांनी केलं आहे. मदालसा जे आहे ते आपल्या मुलाला सांगते, मातेचे या उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी. हां, बरं, जन्माला आल्यानंतर सुद्धा पुढे सुखच आहे का सगळं? शरीराच्या संबंधाने बाळपणसुद्धा दुःखात जातं. बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता. ज्ञानेश्वरीमध्ये खूप वर्णन आलं आहे. जन्माचं काय दुःख आहे त्याचं वर्णन आलं आहे. जन्माला आल्यानंतर पुढे काय दुःख आहे त्याचं वर्णन आलं ज्ञानेश्वरीमध्ये. जन्माला येत असताना किती दुःख आहे ज्ञानेश्वरीमध्ये खूप वर्णन आलं आहे. तो जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम तिथे आलं आहे. म्हणे पुये गर्ते रिघाला, हां, मूत्ररंते निघाला, आहाम या चाटीला कुचस्वेदू. तो विचार करत राहतो किती त्या ठिकाणी जन्माचं दुःख आहे. हां, नाकी तोंडी कृमिकेडे गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. ज्ञानेश्वरीतली एक भागवतातली. म्हणून अशा प्रकारे बरं जन्माला आल्यानंतर सुद्धा शरीरासंबंधी खूप दुःख सांगितले. योगसूत्रकारांनी सांगितलं ताप संस्कार परिणाम, ताप संस्कार गुणवृत्ती विरोध, ही सगळी दुःखच आहेत. परिणाम दुःख असतं, तापाचं दुःख असतं, संस्कार दुःख आहे. 3 प्रकारचे दुःख सांगितले, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. आणि अशा प्रकारचं दुःख झाल्यानंतर अंतकाले महादुःखम, जन्मदुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः अंतकाले महादुःखम तस्मात् जागृही जागृही.
जन्म आणि मरण म्हटलं की दुःख आलंच समजायचं. ना मनोनया धनंजया जया परी. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूचे सोहळे. जन्माला आला की मरणाचं दुःख मागे लागलं, बाकी सगळं दुःख आलं. या दुःखातून निवृत्त होण्याकरता जीवाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून साधू संत आपल्याला उपदेश करतात, आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळ दुंड कुंभ यातना थोरा, कार्या अघोरा दचकशिना. या संसारातून म्हणजे संसार म्हणजे जन्ममरण निवृत्त झालं पाहिजे, याच्यातून बाहेर निघालं पाहिजे. वास्तविक पाहता जो आहे ज्ञानी जो असतो, पामराला काही नाही, जन्ममरणाचं दुःखसुद्धा दुःख वाटत नाही. अंतर्नियनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पोहे पंखीचे किडे काय तिळशी घेती, तया दुखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दरदूर, भोगजळीचे जळचर सांडिते की. काय काय लोकांना याच्यातून पामर जो आहे, विषयी जो आहे, त्याला दुःखसुद्धा दुःख वाटत नाही. उपजोन किती जन्म जन्मोनी मरती, त्याला काही सुखदुःख वाटत नाही. पण जो जिज्ञासू आहे त्याला असं वाटतं की नाही, आपण या दुःखातून सुटलं पाहिजे. लाजपै निर्मळा निसुगा गोड, ऐशे ऐशयावरी ऐशे ऐशे अवकळा, घेपे शरीराचा कंटाळा. ते ऐशे ऐशे अवकळाच्या अगोदरच्या वया बघा कशी अवकळा होते त्याची. घेपे शरीराचा कंटाळा, आणि म्हणून त्याला शरीराचा कंटाळा येतो. ते लाज पै निर्मळा निसुगा गोड, निर्मळ जो आहे त्याला लाज वाटते. उगाच आपण जन्माला आलो, आता परत असं करायचं नाही की जेणेकरून आपल्याला जन्म प्राप्त होईल. हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे, नाही गा लाजीरवाणे, या जयापरी काही या परी या परी. म्हणून घेपे शरीराचा कंटाळा, त्याला कंटाळा वाटतो. हां, एवढीच आहे का, एकच? हां हां, नाही, घेपे शरीराचा कंटाळा त्याच्या अगोदरच्या वया ऐशी ऐशी अवकाळ सापडले की नाही? हां, तिथलीच होईल. नामरूपाशी येणे अवकाळा, ठीक आहे. म्हणून त्या ठिकाणी आता त्याला जन्म मुमुक्षू झाला की तो प्रयत्न करायला लागतो. मग स्वतः प्रयत्न करतो जन्ममरणातून सुटण्यासाठी. पण स्वतः प्रयत्न करून हे जन्ममरणातून आपण निवृत्त होऊ शकतो का? ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायात नदीचं रूपक केलं आहे, आपण ते पाहून आलो आहे. येथ एक नवलावो जो जो की जे तरुण पाहो तो तो हो उपाव होय. नदीचं रूपक केलं. ही जन्ममरणाची नदी, माया नदी. कोणी कोणी काय काय प्रयत्न केले, एके स्वयंबुद्धीच्या वाई रिगाले तयाची शुद्धची नाही, एके जाणीवेच्या डोई गर्वेची गिळले, एकी मोक्ष लागावयाची आशा केला कर्मबाह्याचा भरवसा परी, ते पडले ओळसा विधी निषेधाच्या. हां हां, ते सगळं सांगितलं. म्हणून आपल्या बळानेच आपण प्रयत्न केला, जमत नाही. नाही, पण आता प्रयत्न चाललेत त्याचे, पण त्याला जमत नाही अजून. संसार सिंधू हा दुस्तर, हां, नुलंघवे उलंघिता पार, बहुत हा विले दूर, नलगेची तीर पहिलं तडी. म्हणून त्याला आता सुटायला काय प्रयत्न केला पाहिजे? मग तो प्रयत्न करतो. ब्रह्मदेवाकडे गेला, मला सोडवा, चालेल का? अहो, ब्रह्मदेवाला सुद्धा या जन्ममरणातून सुटका नाही. तोही पुनरावृत्तीच्या मापा शीग जाहला. कैसे थोरिवेचे मान पाहेपा ज्ञानोबाराय म्हणतात, जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. इंद्रदेवाकडे गेला, त्यांनाही तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्ते लोकम विशंती यावं लागतं खाली. मग पुण्याची पाऊटी सरे. मग जर ब्रह्मदेव इंद्रदेव यांच्याकडे गेल्यानंतर जर जन्ममरणातून सुटका नाही, तर सामान्य शेंदरी हेंदरी दैवते नाही, ते सोडू शकत नाहीत. मग आई वडील सोडू शकतात का?
एखादा राजा सोडू शकतो का? सोडविना राजा देशीचा चौधरी, माता पिता बंधू भगिनी, कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सुखे हेतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना. एक सद्गुरू सोडवतात किंवा एक भगवान परमात्मा सोडवतो. भगवान परमात्मा म्हणतात म्हणून तू दुसरीकडे जाऊच नको, तू एक तर माझ्याकडे ये. हे तर एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, आयलीच थडी सरले माया जळ. बाकीचे कोणी मला त्या ठिकाणी सोडू शकत नाहीत, जीवाला सोडू शकत नाहीत. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तोहा उतरील पार. देव सोडू शकतो कारण भगवान परमात्मा हा समर्थ आहे. किती समर्थ आहे आता आपण मागे पाहून आलो. एका चक्र पाणी वाचून या, किती समर्थ आहे. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू, त्याचा विचार आपला झाला आहे. समर्थ आहे म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम माया ज्याच्या ताब्यात आहे, समर्थ आहे भगवान परमात्मा. तो आपल्याला सोडू किंबहुना त्याचं ब्रीद आहे, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. भवसिंधूचे निमाजे कवनाशी धाकू निपजे, ते तर जरी की माझे बिहितिहन आणि माझे अभक्ता. संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. भगवान परमात्मा म्हणतात म्हणून गा पांडवा, मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावा धावत आलो, नामाची या सहस्रोदी पाहावया तुम्ही तिथल्या. भगवान परमात्मा हा समर्थ आहे. भगवान परमात्मा केवळ समर्थच आहे असं नाही, तो कृपाळू आहे, दयाळू आहे. केवळ मनुष्य समर्थ असून चालत नाही, तो दयाळू असावा लागतो, कृपाळू असावा लागतो. आणि भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे. म्हणून आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात, स्वतः म्हणतात, शरण मला या तुम्ही. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. त्याचं जन्म मरण मी निवृत्त करतो. आणि म्हणून शरणागता शरण्य मीची एको. शरण जाण्यास योग्य जर कोण असेल मीच आहे. कारण ज्याला शरण जायचं तो जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलेला असला पाहिजे. ज्याला शरण जायचं आहे त्याने आपली उपेक्षा केली नाही पाहिजे. ज्याला शरण जायचं आहे तो समर्थ असला पाहिजे. ज्याला शरण जायचं आहे तो कृपाळू असला पाहिजे. भगवान ह्या सगळ्या गुणामध्ये बसतात. त्याच्यामुळे भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. अनेक भक्त भगवंताला शरण गेले. काही भक्त जे शरण आले त्याला भगवान परमात्मा वाटा दाखवतो. तो या दाखवील वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा. काही भक्तांना भगवान परमात्मा आपल्या खांद्यावर वाहून येतो. भवत सागर तरिता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जगजटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. कोणाला खांद्यावर बसून येतो, कोणाला नुसती वाट दाखवतो, कोणाला नावेत बसवतो. नामाची या सहस्रवरी नाव या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. सडे जे देखले ते ध्यानकाशी लावले, परिग्रही घातले तारी यावरी. म्हणून अनेकांना भगवान परमात्मा त्या ठिकाणी तारून नेतो. म्हणून भगवंताला त्या ठिकाणी आपण शरण गेलं पाहिजे. पण कसं शरण जायचं? भगवान म्हणतात जो मज होय अनन्य शरण. हा महत्त्वाचा शब्द वापरला, अन्य न इति अनन्य. शरण जात असताना शरण जाणारे, देवाचा भक्ती करणारे, भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम, आर्त तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासी तो जाणावया लागे भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथी याचे ठाई काहीच करणे नाही,
हां, म्हणून भक्तू एक उपाही ज्ञानी आहे. तो एक भक्त, एक भक्तीर विशिष्यते म्हटलं. ह्याला अनन्य भक्ती असं म्हणतात. अर्थाची भक्ती अनन्य आहे का? अर्थाला भगवान पाहिजे का दुःख हरण पाहिजे? अर्थार्थीला भगवान पाहिजे का दुसरं काहीतरी पाहिजे? जिज्ञासूला भगवान पाहिजे का फक्त देवाला जाणायचं आहे? पण एक भक्तीर विशिष्यते, ज्ञानी जो आहे, मीच करी वालबे ऐसा ज्ञानी ऐकू. आपला आल्या हिताचे निलोबे, मज आवडे तोय भक्त झोंबे, मीच करी वालबे ऐसा ज्ञानी. असा भगवान परमात्मा. अन्य न याचा अर्थ काय? अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अन्य आश्रयाचा सर्वांचा त्याग केला आहे आणि केवळ भगवान एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांत. एक भगवंताचाच आश्रय घेतलेला आहे. असे जे अनन्य भक्त असतात, भगवानसुद्धा त्यांच्याशी अनन्य असतो. अन्य न शब्दाचा अर्थ आहे, अन्य न म्हणजे दुसरं कोणी नाही, फक्त परमात्माच आहे जाणणारा. हो, शरण येण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचा विचार आहे. भगवंतानी हे शरण, आपण श्लोकात चिंतन करून आलो आहे. शरण जाण्याचे प्रकार सांगितलेले शास्त्रामध्ये 6 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. भेदात्मक शरणागती आहे, अभेदात्मक शरणागती आहे. सर्व धर्मान परित्यज्य, ज्ञानोबाराय म्हणतात, तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरिग महोदधिका गांग रिगाले. कायिक शरणागती, वाचिक शरणागती, मानसिक शरणागती. काही नाही, देवाला शरण जायचं म्हणजे शरीराने आलेलं, वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करायचं. मग वाचिक शरणागती आहे, भगवंताला आवडेल असं बोलायचं, भगवंताने सांगितलं त्याप्रमाणेच बोलायचं. मानसिक शरणागती, मनाने भगवंताचं चिंतन करायचं. त्याच्या पुढची शरणागती, पै आपुले भेदेवीन माझे जाणी जे एकपण, तयाची नाव शरण मज येणेगा. भेद नष्ट करणं आणि परमात्मा स्वरूपाला यथार्थ रीतीने आपुले भेदेवीन माझे जाणीजे जे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे. सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पानिया, तैसा मज धनंजया शरण येतो. म्हणून अशा प्रकारे शरण आपण जर भगवंताला गेलो, अनेक भक्तांचे चरित्र आपल्याला सांगता येतील. कोणी कोणी अशा पद्धतीची शरणागती केली. बिभीषणजींनी भगवंताची शरणागती केली. अनेक भक्तांनी भगवंताची शरणागती केली आणि म्हणून भगवंतांनी त्यांना जन्ममरणातून निवृत्त केलं. अर्थभक्त असू द्या, अर्थार्थी असू द्या, जिज्ञासू असू द्या, ज्ञानी असू द्या, अशा पद्धतीने भगवंताची जर शरणागती केली तर भगवान परमात्मा निश्चित आपल्याला जन्ममरणातून निवृत्त करतात. म्हणून मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्ममरण, या लागी शरणागता शरण्य मीची येको. शरणागताला शरण जाण्यास मीच एक त्या ठिकाणी आहे, बाकी दुसरा कोणी नाही. दुसऱ्या कोणालाही आपण शरण गेलो तरीसुद्धा तो जन्ममरणातून आपल्याला दूर करू शकत नाही. आपलं दुःख दूर कोणी करू शकत नाही. म्हणून भगवंताला शरण गेलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. भगवान परमात्माच संतांच्या रूपाने प्रगट होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आणि मग भगवान परमात्मा जन्ममरण दूर करतो म्हणजे नेमकं काय करतो? हां, जन्ममरणातून दूर करतो म्हणजे नेमकं काय करतो? मरत नाही का तो मनुष्य? देवाला शरण गेला तो मरत नाही का? मरतो तो. हां, जन्ममरणाची जी त्याच्या पाठीमागे लागलेली भीती आहे, भगवान त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान देतो. तेषामहम समुद्धरता, आपलं तेषाम सतत युक्तानाम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते त्याला ज्ञान देतात भगवान परमात्मा. बाबा तू म्हणजे काही शरीर नाहीस, तू तत्स्वरूप आहेस, मत्स्वरूप आहेस, सच्चिदानंद स्वरूप आहेस. अशा प्रकारचं ज्ञान भगवान परमात्मा त्याला देतात. भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतात.
ज्ञान दिल्यामुळे मी शरीर नाही असा भाव त्याला दृढ होतो, किंवा भगवान परमात्मा कृपेद्वारे त्याचं दुःख दूर करतात, किंवा भगवान परमात्मा त्याला त्याचं दुःख दूर करण्यात मदत करतात. पै सर्व भावेशी उखते ओपले मज चित्ते, हां जैसा गर्भगोळ उद्यमाते काही कोणे नेणे. पुढं 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 ऐशे अनन्यगते चित्ते चिंतित साते माते मीची सेवी वर्णन केलं. तयाचा योगक्षेम आघवा मजची पडला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रयो मी. त्याचा सर्व योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. म्हणून भगवान परमात्मा अशा भक्तांचा योगक्षेम चालवतात, त्याचं मरण गोड करतात. मरणाच्या वेळेस अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिना होतात आणि त्याला जन्म मरणातून दूर करतात. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण, या लागे शरणागता शरण्य मीच एको. असं भगवान परमात्मा किती नंबरच्या ओवीमध्ये सांगतात? 88. आता 88 ना. पुढची ओवी कोणती आहे? हां, आता पुढे भगवान परमात्मा पुढचा जो गुण आहे, कोणता गुण राहिला आता? प्रभव प्रलय स्थानम निधान, हां गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. आता सुरुत सांगायचं आहे, पण इथे मध्ये माझ्याकडे जी ओवी आली, मला त्या ओवीतून असं वाटतं याच्यातून भगवंतांनी प्रभव सांगितलेला आहे. तुमच्याकडे कोणती ओवी आहे? मीच एक अनेकपणे वेगळाले प्रकृती गुणे, जित जगाचेनी प्राणे वर्ततासे. याच्यातून भगवंताचा कोणता गुण सांगितलेला दिसतोय? सुरुत सांगितलेला दिसतोय का प्रभव सांगितलेला दिसतोय? या संपूर्ण विश्वाचं जन्मस्थान मी आहे हे सांगायचं दिसतं याच्यातून. मागे पुढे झाले असतील त्यात ओव्या काही. मी एक अनेकपणे, भगवान म्हणतात तसं पाहायला गेलं तर मी काय आहे? एक आहे. भगवान एक आहे का अनेक आहे? एक, निरपेक्ष एक, बरं का, द्वैताच्या सापेक्ष एक नाही. म्हणून शास्त्रात काय शब्द वापरला त्याला? एकम एव अद्वितीयम. एक म्हणण्याने कोणता भेद घालवला? स्वगत भेद घालवला. एव म्हणण्याने कोणता भेद घालवला? सजातीय भेद घालवला. आणि अद्वितीय म्हणण्याने विजातीय भेद घालवला. असा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित निरपेक्ष एक परमात्मा आहे. पण मी एक असून सुद्धा भगवान म्हणतात मी एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे, जित जगाचेनी प्राणे वर्तत असे. मग मी एक असताना सुद्धा अनेकपणाने भासतो, दिसतो. अनेक का होतो भगवान परमात्मा एक असलेला? अनेक का दिसतात आपल्याला? आपल्याला एक दिसतं जगामध्ये, का अनेक दिसतं? हे जगत सगळं अनेक दिसतं आपल्याला. यांची नामे अनाने, अनारिशे वर्तने, वेशशिनाने आगवेचे. नावं वेगळी आहेत प्रत्येकाची, रूपही वेगवेगळे आहेत, वेश वेगवेगळे आहेत, अशा अनेक आहेत. मग एक असताना सुद्धा अनेक का झालं? भगवान म्हणतात वेगळालेनी प्रकृती गुणे. एक अनेक का झाला? वेगळा का झाला? प्रकृतीच्या गुणामुळे. प्रकृती म्हणजेच स्वभाव, संस्कार. प्रकृती ज्यामध्ये संस्कार स्वभाव सगळ्याचे साठवलेले आहेत, आणि त्यामुळे एकच असलेला परमात्मा जो आहे तो आपल्याला वेगवेगळा दिसतो. पाणी एकच आहे, पण ते ऊसाच्या झाडाला गेलं तर गोड, मिरचीच्या झाडाला गेलं तर तिखट. हे असो जीवनाची उदक, परविशी होय मारक, मिरिया माझे तिक उसी गोड. पाणीच आहे, पण ते जर सापाच्या तोंडात पडलं तर विष होतंय. शुक्ती मोती व्याळी विक. मग एकच परमात्मा जर आहे, काही ठिकाणी सुख रूपाने अभिव्यक्त झाला, काही ठिकाणी दुःख रूपाने अभिव्यक्त झाला,
काहींचा स्वभाव चांगला, काहींचा स्वभाव वाईट, काही असे का, काही तसे का, काही हुशार का, काही शहाणे का, काही मंदबुद्धीचे का. वेगळ आलेनी प्रकृती गुणे. प्रत्येकाची जशी प्रकृती असेल तसा मी अभिव्यक्त होतो. त्या प्रकृतीचा संबंध आला, गुणाचा संबंध आला. त्याप्रमाणे प्रत्यरी कैसेनी पावेखे सदा सुखी एके एके जिये दुःखे क्रांते भूते. वेगवेगळ्या पद्धतीने झाला. वास्तविक पाहता एकच आहे, पण तो अनेक झालेला आहे. अनेक दिसत असले तरी अनेकामध्ये सुद्धा एकच आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैशी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. पै उचा नीचा डहाळिया विषमा वेगळल्या एकाच जेवी झालिया बीजाची. म्हणून एकच परमात्मा आहे, पण उपाधी भेदामुळे अनेक झालेला आपल्याला दिसून येतो. जैसे एकच आकाशध्वनी वाद्यविशेषे आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी. आकाशाचा शब्द एकच आहे. पेटीतून आला तर वेगळा आवाज येतो, तबल्यातून आला तर वेगळा आवाज येतो, तंतुवाद्यातून विणा वाजवला तर वेगळा आवाज येतो. ध्वनी वेगळा का झाला? वाद्य वेगळं आहे. तसं परमात्मा एकच आहे, पण जशी ज्याची प्रकृती असेल त्याप्रमाणे परमात्मा वेगवेगळा झाला. मी एक अनेकपणे वेगळ आलेनी प्रकृती गुणे जीत जगाचेनी प्राणे वर्तत असे. वेगवेगळ्या प्रकृतीनुसार मी जीत जगाचेनी प्राणे स्वधर्म जगाच्या प्राणरूपाने मी वागत असतो, राहत असतो. हे सगळं जग जे आहे, या जगाचा प्राण जर कोण असेल तर मी आहे. या जगाचा निवासस्थान जर कोणतं असेल मी आहे. या जगाचं प्रभवस्थान कोण असेल तर मी आहे. पण मीच या जगाच्या रूपाने वेगळा का झालो, त्याला कारण प्रकृती आहे. म्हणून मीच एक अनेकपणे वेगळ आलेनी प्रकृती गुणे जीत जगाचेनी प्राणे. जगाचा प्राण म्हणण्यामध्ये जगाचा अधिष्ठान, जगाचा आश्रय मीच वर्तत असे. यानंतर पुढचा सुहृद नावाचा गुण सांगतात. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेत बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्वाभूता सुहृद तो मी. सुहृद गुणाचं आपण चिंतन करून आलो होतो. सुहृद कशाला म्हणतात? प्रत्युपकाराची अपेक्षा न करता सुद्धा जो प्रेम करतो त्याला काय म्हणायचं? सुहृद. सु आणि हृद शब्द आहे. हृद म्हणजे हृदय, चांगलं ज्याचं हृदय आहे, ज्याचं हृदय निर्मळ आहे, ज्याचं हृदय पवित्र आहे, ज्याचं हृदय प्रेमळ आहे, तो सगळ्यांच्यावर सारखंच प्रेम करतो. ज्याच्या हृदयामध्ये काही गाठी आहेत तो ह्याच्यावर थोडं त्याच्यावर थोडं वेगवेगळं प्रेम करतो. भगवान परमात्मा हा सगळ्यांचा काय आहे? सुहृद आहे. मित्र वेगळा आहे. मित्रावर आपण प्रेम केलं तर तो आपल्यावर प्रेम करेल. उद्या जर आपण त्याच्यावर प्रेम करायचं थांबलं तर तो प्रेम करत नाही. व्यवहार असतो तो. पण सुहृद जो जसे आईवडील असतात, मुलांनी जरी अपराध केले तरी त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेम करत राहतात. तसा भगवान परमात्मा हा सगळ्यांचा बाप असल्यामुळे, पितामहस्य जगतो असल्यामुळे, माता असल्यामुळे भगवान सगळ्यांच्यावर काय करतात? प्रेम करतात. कसं करतात? भगवंत सांगतात. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता. पुढे काय लिहिलंय? भलतेत बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्वभूता सुहृद तो मी. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं आहे, समुद्र आणि थिल्लर म्हणजे काय हो? डबकं. सूर्य जो आहे तो समुद्रातही प्रतिबिंबित होतो. आणि असं म्हणतो का आता या समुद्रात मी प्रतिबिंबित झालो, समुद्र मोठा आहे, डबक्यात कसं काय प्रतिबिंबित व्हायचं? डबक्यातलं पाणी घाण आहे, थोडंच आहे, छोटंसं आहे, मी तिथं प्रतिबिंबित होणार नाही असं सूर्य म्हणतो का? नाही. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेत बिंबे सविता. भलतेत म्हणजे अहो कुठेही एखादं त्या ठिकाणी घोड्याच्या पायाने बनलेलं जर ते पायाने बनलेलं चिखलामध्ये जर एवढंसं डबकं हे असेल, खड्डा असेल, त्याच्यातही बिंबतो. गटाराचं पाणी असेल त्याच्यात सुद्धा सूर्य प्रतिबिंब पडतं.
ओढ्यातलं पाणी असेल त्याच्यातही प्रतिबिंब पडतं, कुठलंही पाणी असेल कसलंही पाणी असेल त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतं. त्याप्रमाणे भगवान म्हणतात तैसा ब्रह्मादी सर्वा भूता सुहृद तो मी. ब्रह्मदेवापासून ते चिलटापर्यंत मुंगीपर्यंत सगळे जी काही भूत आहेत प्राणीमात्र आहेत या सगळ्यांचा मी काय आहे सुहृद आहे. म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता भगवान परमात्मा या सगळ्यांचंच शरीर चालवतात. जसा सूर्य जो आहे प्रकाशक आहे आणि तो बिंब सगळ्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं प्रतिबिंब पडतं, तसं सगळ्या शरीरात परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणून जीवभाव निर्माण होतो. नाही तर शरीर हे जड आहे. शरीराला जीव म्हटलंच जातं कशामुळे? शरीरामध्ये अंतःकरणामध्ये प्रतिबिंब परमात्म्याचं पडलं की जीवभाव येतो. पण हा जीवभाव भगवान परमात्मा फक्त ब्रह्मदेवालाच देतात का सगळ्यांना देतात? अहो सगळ्यांनाच. सगळ्यांचं चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिविन, हे फक्त ब्रह्मदेवा करताय का मुंगी करता पण आहे? मुंगीपासून चिलट असेल त्याचंसुद्धा त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा त्याची काळजी भगवंत करतात. अंगार कशी बहुअशी उष्णता समान जैशी तैसा नाना जीव राशी परेशू असे. कितवा अध्याय? 13वा अध्याय. सगळ्यांच्यामध्ये भगवान परमात्मा आहे. अंगार कशी, अंगार कणी असेल, अंगार कणी बहुअशी. अंगार कणी म्हणजे काय? ठिणगी. मोठा लागलेला अंगार आहे आणि बारीक ठिणगी असेल त्याच्यात उष्णता समान जैशी तैसा नाना जीव राशी परेशू असे. सर्वांच्या हां गगन बरी धारा परी पाणी एकची विरा तैसे या भूताकारा सर्वांगी तो. म्हणून सर्वांच्यामध्ये मी चिगा पांडवा या त्रिभुवनाशी ओल्हावा सृष्टिक्षय प्रभवा मूळते मी. मागच्या ओवीमध्ये सुरुत सांगितलं, आता या ओवीत काय सांगतात? हां वाचा ओवी. मी चिगा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा सृष्टिक्षय प्रभवा मूळते मी. बोला. प्रलय सांगितला, सृष्टी सांगितली, सृष्टीचा क्षय आणि प्रभव दोन सांगितले. म्हणजे काय? सृष्टीचा क्षय म्हणजे प्रलय आणि सृष्टीचा प्रभव म्हणजे प्रभव उत्पत्ती. या सृष्टीच्या उत्पत्तीला आणि सृष्टीच्या लयाला मूळ काय? मूळ म्हणजे कारण. भगवान परमात्मा म्हणतात मी कारण आहे. मी चिगा पांडव या त्रिभुवनाशी ओलावा. ओलाव्या मधण्यामध्ये स्थिती, आधार, स्थान. ओलावा मीच आहे, उत्पत्ती माझ्यामुळेच होते आणि स्थितीसुद्धा माझ्यामुळेच होते आणि शेवटी लयसुद्धा माझ्यामुळेच होतो. मूळ कारण जर कोण असेल तर मीच आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. सृष्टीची उत्पत्ती करताना सुद्धा भगवान परमात्माच कारण आहे. भगवान परमात्मा नसेल तर सृष्टीची उत्पत्ती होणार नाही. प्रकृती जरी करत असली तरी परमात्म्याच्या सत्तेने. आणि मग भगवान जसा दोरीच्या आधारावरच सर्प निर्माण होतो, दोरीवरच राहतो आणि शेवटी दोरीचं ज्ञान झालं की दोरी रूप होतो, तशी ही सगळी सृष्टी जी आहे परमात्म्याच्याच आश्रयाने निर्माण होते. परमात्माच तिची स्थिती टिकवतात आणि शेवटी जीवांचं कर्म संपलं की परमात्मा त्या सृष्टीचा लय करून टाकतात. कर्म फल देण्यास उन्मुख झालं की सृष्टी निर्माण करतात. जोपर्यंत त्या जीवांना कर्माचा भोग व्हायचा आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत ही सृष्टी देव ठेवतात आणि जीवाचं प्रारब्ध सगळ्यांचं संपलं की त्याचा लय करून जातात. म्हणून मी चिगा पांडव या त्रिभुवनाशी ओलावा. या सगळ्याचा ओलावा मी आहे. या सृष्टीमध्ये जो आनंद आहे हे कशामुळे आहे? परमात्म्याचा आनंद आहे, हा ओलावा आहे की नाही?
परमात्म्यामुळेच चैतन्य या सृष्टीमध्ये आहे. नाही तर सगळी सृष्टी म्हणजे काय, कल्पित आहे, जड आहे, असंच जड दुःखरूप आहे. पण अशा सृष्टीमध्ये सुद्धा आनंद जर मिळत असेल कोणामुळे, परमात्म्यामुळे. चैतन्य जर कोण असेल तर परमात्मा आहे. कशाप्रमाणे उदाहरण दिलं, बीज शाखा ते प्रसवे, मग ते रुकपन बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आगवे, पाठी संकल्पी मिळे. बीज शाखा ते प्रसवे म्हणजे बी असतं, त्याच्यातून अंकुर निर्माण होतो, अंकुरातून शाखा निर्माण होतात आणि मग पुढे वृक्ष तयार होतो. आणि वृक्ष झाल्यानंतर तो वृक्ष कुठे जातो, ते रुखपन बीजी समावे, ते बीज निर्माण करतो वृक्ष. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समावे, जातीनं नसे. तसं आता इथे भगवान परमात्मा म्हणतात, तैसे संकल्पे होय आगवे, पाठी संकल्पे मिळे. संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण होते आणि नंतर ही संकल्पामध्ये सृष्टी सगळी संकल्पामध्येच काय होते, लीन होऊन जाते. पहिल्यांदा सृष्टीच्या अगोदर हा संकल्प तयार होतो. कोणता संकल्प सृष्टीच्या अगोदर तयार होतो, एकोहम बहुश्याम, मी एक आहे, मी बहु झालं पाहिजे, हा सृष्टीच्या अगोदरचा संकल्प आहे. म्हणून तो संकल्प जो आहे त्या संकल्पाला बीज असं म्हटलं आहे. त्या संकल्पातून भगवंताचा पहिला सृष्टीच्या अगोदर हा संकल्प निर्माण होतो, भगवंताला संकल्प निर्माण होतो आणि त्या संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण होते. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रुखपन बीजी समावे. तसं संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण होते आणि पुन्हा भगवान परमात्म्याने संकल्प केला प्रलय काळाचा, ही सगळी सृष्टी परत कुठे, त्या संकल्पानुसार अव्यक्तामध्ये लीन होते. प्रकृती मी अंती मामकाम, कल्पक्षय पुनस्थानी, पै निर्विकल्पाचे वरडी, फुटे आदी संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडणी ये ढोंडी ब्रह्मगोळकाच्या. संकल्प झाल्याबरोबर त्याचा संकल्पची झाल्या त्या प्रसविता हो, मग लगेच माया निर्माण होते, आकाश निर्माण होतं, पंचमहाभूत निर्माण होतात, स्थूल सृष्टी, सूक्ष्मसृष्टी, पंचविषय, सगळी सृष्टीने ब्रह्मदेवापर्यंत जाते. आणि संकल्प भगवंताचा संपला, भूताच्या कर्मसापेक्षच संकल्प निर्माण होतो बरं का, की पुन्हा ही सगळी सृष्टी लीन होते. ऐशे जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती जेत निक्षेपू होय ते मी. याच्यात काय सांगायचं आहे सांगा, स्थान सांगायचं आहे. तैसे जगाचे बीज जो संकल्प, या जगाचं बीज काय आहे, संकल्प आहे. तो कसा आहे, तो अव्यक्त वासनारूप आहे, त्याला अव्यक्तही म्हटलेलं आहे. तो संकल्प व्यक्त नसतो, अव्यक्त रूपाने अनेक प्रकारच्या वासना त्या संकल्पात आहेत. तया कल्पांती जेत निक्षेपू, आणि कल्पाच्या अंती प्रलय काळाच्या वेळेस हा संकल्प तरी कुठे राहतो, अव्यक्त तरी कुठं राहतं, हे वासना संस्कार ज्या ठिकाणी राहतात, होय ते मी, ते स्थान कोणतं आहे, मी आहे. किंवा याला निधानसुद्धा म्हणता येईल, ये नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती जे आकार नाही. म्हणजे ज्यावेळेस भगवंताचा तो संकल्प होतो प्रलय काळाचा, प्रलय काळ जेव्हा येतो त्यावेळेस नामरूपे लोटती, ही सगळी नाम आणि रूप नष्ट होतात. खूप नामरूप आहेत सगळी, पण प्रलय काळाच्या वेळेस काही नाही. जसं नद्या तोवरी नद नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवळ येते आगवे सागरा माझी, समुद्रात येत नाही. तसं प्रलय काळाच्या वेळेस जिकडं तिकडं पाणीच होऊन जातं, सगळं एकरूप होऊन जातं, जलमय होऊन जाते ही सगळी सृष्टी, काहीच शिल्लक राहत नाही. मग ते जलसुद्धा शिल्लक राहत नाही पुढे. जल जे आहे ते तेजात, तेज आहे ते वायूत, वायू आहे ते आकाशात, आकाश आहे ते
मायेमध्ये प्रकृतीमध्ये लीन होऊन जातं. ये नामरूपे लोटती, फक्त माया शिल्लक राहते. वर्ण व्यक्ती आटती, वर्ण आणि व्यक्ती राहतील का शिल्लक? नामरूपं गेली, वर्ण व्यक्ती गेल्या. हा अमुक वर्ण, तो तमुक वर्ण नाही. ही व्यक्ती पशु आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, काही नाही, पाणीच पाणी राहिलं. जातीचे भेद फिटतीचे आकार नाही, तिथं जातीचे कुठले भेद राहत नाहीत. ते संकल्प वासना संस्कार मागोते रचावया आकार, जे तर राहुनी असती अमरते निधान मी. आणि हे सगळे संकल्प वासना आणि संस्कार शिल्लक असतात. कुठं? संकल्प कशातून निर्माण होतो? वासनेतून. वासना कुठून निर्माण होतात? संस्कारातून. आणि हे ज्या ठिकाणी राहतात हे कशाकरता शिल्लक असतात? मागोते रचावया आकार, म्हणजे पुढची सृष्टी निर्माण करण्याकरता हे संकल्प वासना संस्कार अव्यक्त रूपामध्ये राहतात, मायेमध्ये राहतात, प्रकृतीमध्ये राहतात. आणि जे तर राहुनी असती आमर, त्या ठिकाणी हे आमर असतात. आमर म्हणजे प्रवाह रूपाने आमर बरं का. परत परत सृष्टी निर्माण होते संस्कारामुळे, परत परत त्या ठिकाणी हे सगळं जगत निर्माण होतं. ते ज्या ठिकाणी राहतं ते निधान, तो ठेवा, मूळ ठेवा मी आहे, माझ्यामध्ये हे सगळं राहतं. आणि मग पुन्हा सृष्टी उत्पन्न होताना हे सगळं उत्पन्न होतं. सृष्टी लय झाल्यानंतर माझ्यात राहतं, म्हणून सगळ्याचं निधान मी आहे, असं भगवान परमात्मा या ठिकाणी बोलतात. आणखीनही पुढचा विचार आहे, त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज के, सद्गुरु जोग महाराज की जय.